मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहे. मंत्री उदय सामंत हे संकटमोचक बनून नाशिकमध्ये आलेले आहे आणि गेल्या 40 तासांपासनं मंत्री उदय सामंत हे नाशिकच्या विधान परिषदेची जागा आहे त्या जागेसाठी प्रयत्न करताय. अनेक इच्छुकांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले. तब्बल 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि या सगळ्या 9 उमेदवारांची माघार घेण्याचं एक मोठं आव्हान शिवसेनेसमोर होतं आणि ते आव्हान पेलत मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये आहेत. कालपासनं ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. आज दिवसभर देखील त्यांनी अनेक भेटीगाठी घेतल्या, अनेकांना माघारीपर्यंत त्यांनी नेलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये दिवसभरामध्ये काय घटना घडल्या, काल रात्री नेमकं काय घडलं, कुणाकुणाच्या भेटी झाल्या, या सगळ्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी न्यूज 18 मराठीवरती एक्सक्लुझिव्हली उदय सामंत साहेब आपल्यासोबत आहे. साहेब, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. खरं तर संकटमोचक बनून आपण नाशिकमध्ये आलेला आहात. आपल्याकडे जबाबदारी देखील संपर्क प्रमुख आहे. मात्र एक मोठं आव्हान आहे, कारण इथे अनेक मातब्बर आहे की ज्यांची माघार करून घ्यायची आहे. सर्वसामान्य उमेदवार नाही, मातब्बर आहेत. त्यांची माघार करून घेत असताना किती मोठं आव्हान आपल्यासमोर आहे? यामध्ये आपल्याला माहिती आहे की छाननी झाल्यानंतर 14 उमेदवारांपैकी 9 उमेदवार आता नाशिकच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. तर मी कालपासून आज सकाळपासून अनेक उमेदवारांशी या बाबतीत बोललेलो आहे आणि आपल्याला उद्या ह्याच्यातले म्हणजे मी जे इथं थांबलो याचा आउटपुट नक्की काय मिळाला उद्या देखील आपल्याला कळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी सुनेत्रा वहिनी स्वतः बोललेले आहेत, प्रदेशाध्यक्ष स्वतः बोललेले आहेत, काही अपक्ष म्हणून जे उभे आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे आणि त्याच्यातनं एक सकारात्मक भूमिका ही सगळी मंडळी घेत आहेत. आता विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे गणेश गीतेसाहेब उभे राहिलेले आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये देखील काल सन्माननीय बावनकुळे साहेब, त्याच्यानंतर मी असेल, गिरीश भाऊ असेल, या सगळ्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामधनं देखील एक सकारात्मक उद्यापर्यंत निर्णय होईल याची आम्हाला 100% खात्री आहे. कारण आपल्याच माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की गिरीश भाऊ जे सांगतील त्या पद्धतीनं माझ्या उमेदवारीचं मी ठेवायचा न ठेवायचा याचा निर्णय घेईन. आणि गिरीश भाऊ हे देखील भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते आहेत. काल त्यांनी मला जे ऐकिवात आहे, काल त्यांनी गणेश गीतेसाहेबांची मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांची देखील आज माझी टेलिफोनिक चर्चा झालेली आहे. त्याच्यानंतर मी दिवसभरात 7 ते 8 वेळा गिरीश भाऊंच्या संपर्कामध्ये राहिलेलो आहे आणि मला आशा आहे की ह्याच्यातनं चांगला निर्णय होईल आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे नरेंद्र दराडे निवडून येतील ही अपेक्षा करायला काही हरकत नाही. मात्र काही वेळापूर्वी न्यूज 18 मराठीशी बोलताना गोकुळ गीते असं म्हणाले की मी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. गणेश गीतेंवरती पक्षाचा दबाव असू शकतो, ते माघार घेतील, परंतु मी माघार घेणार नाही. याचा अर्थ 2 भावांपैकी एक भाऊ निवडणुकीच्या मैदानामध्ये राहण्यासाठी ठामपणे सांगताय. तर याबाबत काही निर्णय झालाय का? गोकुळ गीतेंशी आपली काही चर्चा झाली का? गोकुळ गीतेंशी माझी अजून काही चर्चा झालेली नाही, परंतु गणेश गीतेंशी चर्चा मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल रात्री केलेली आहे आणि त्यांची एक मी स्टेटमेंट बघितली. त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की दोन्ही ते शेवटी सख्खे भाऊ आहेत आणि त्याच्यामध्ये जो काय निर्णय घ्यायचा ते कॉमन घेतील असं त्यांचं बाईट आहे. आणि त्यांचं दोघांचंही अवलंबून जे आहे ते जलसंपदा मंत्री, विशेषतः कुंभमंत्री जे आहेत गिरीश महाजन साहेब, जे भाजपाचे नेते आहेत, त्यांच्या इथं येऊन सगळा हा विषय संपतो असं त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमधनं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यातनं नक्की चांगलंच निष्पन्न होईल आणि गिरीश भाऊ याच्यात योग्य तो निर्णय घेऊन नरेंद्र दराडेंच्या विरोधामध्ये ज्या काही बंडखोरी झालेली असतील किंवा गैरसमजातनं काही अर्ज दाखल केलेला असेल तर तो मागे घेतील. खरं तर हा संघर्ष जो आहे निवडणुकीचा हा विरोधी पक्षांबरोबर असतो. मात्र इथे संघर्ष जो आहे तो तुमच्याच महायुतीसोबत तुमचा होतोय. महायुतीतलाच घटक पक्ष, प्रमुख पक्ष भाजपच तुमच्यासमोर शत्रू बनून उभा आहे, अशी आत्ताची परिस्थिती आहे. नाही, शत्रू असं मी म्हणणार नाही, काही समज गैरसमज असू शकतात आणि महाविकास आघाडीमध्ये 17च्या 17 फॉर्म ते भरू शकले नाहीत तर ते काय आम्हाला आता म्हणजे मी त्यांना एकदम त्यांचं खच्चीकरण करतो याच्यातला भाग ना राजकीय असं कोणावर बोलू नये, परंतु ते कायमस्वरूपी जे आमच्यावर टीका करतात, 17 देखील उमेदवार त्यांना लढवता आले नाहीत. ते 17पैकी 4 ठिकाणी उमेदवारच नाही आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकजण इच्छुक असतो आणि आमच्या तिन्ही पक्षाची आघाडी जी आहे, तिन्ही पक्षाची युती जी आहे, याच युतीकडनं कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या अपेक्षा असू शकतात, याच युतीकडनं तिकिटाची अपेक्षा असू शकते. जिथं पराभव होणार आहे तिथं कोण कशाला तिकीट मागतंय. त्यामुळे 17पैकी 4 ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरलाच नाही त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची पहिली गोष्ट गरज नाही आणि आमच्यातलं जे काही राजकारण आहे ते आमचं आम्ही बघण्याला सक्षम आहोत ना.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की मगाशी पण मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की गैरसमजातनं किंवा अनावधानाने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि याच्यावर भूमिका घ्यायला आमचे नेते सक्षम आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे हे फॉर्म राहणार नाहीत याची पण मला खात्री आहे. म्हणजे नाशिकची निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे. फक्त अडसर भाजपच्याच बंडखोरांची आहे. म्हणजे ही निवडणूक व्हायची किंवा बिनविरोध करायची हे भाजपच्या हातात आहे. नाही, लोकशाहीमध्ये मी असं म्हणणार नाही की निवडणूक बिनविरोध होईल. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आम्ही हक्कानं गीते साहेबांना का सांगतो, कारण तो आमचा मित्रपक्ष आहे. कदाचित अनावधानानं काही गोष्टी घडत असतात, काही गोष्टी घडवल्या जात असतात, परंतु आम्ही हक्कानं कोणाला सांगू शकतो, तर भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे. जसं भारतीय जनता पार्टीच्या आमच्याकडनं काही अपेक्षा आहेत का, सोलापूरमध्ये काही अपक्ष उभे राहिलेले होते, त्याच्यानंतर संभाजीनगरला अपक्ष उभे राहण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. तर जी भारतीय जनता पार्टीची आमच्याकडनं हक्कानं एक अपेक्षा आहे, तीच भारतीय जनता पार्टीकडनं आमची हक्कानं अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आमची अलायन्स जी आहे ही नॅचरल अलायन्स आहे आणि नॅचरल अलायन्समध्ये असं कुटुंबामध्ये जरा घडत असतं, पण त्याच्यामध्ये सगळे एकत्र बसून निर्णय घेतील ना. उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे हे स्वतः गिरीश महाजन साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि त्याच्यावर ते असं म्हणालेत की याच्यातनं 100% मार्ग निघेल. नाशिकची जी माघार आहे त्या माघारीवरती इतर ठिकाणच्या माघारी ठरतील असा एकूण संकेत आहे. नाही, असं कुठंच म्हटलं नाही. आता कोकणामध्ये महेंद्र दळवींच्या घरातली व्यक्ती तिथं निवडणुकीसाठी उभी होती. साहेबांनी आदेश दिला, आम्ही मागं पुढं देखील बघितलं नाही. महेंद्र दळवींनी कुठची कमिटमेंट मागितली नाही, आज तिथनं फॉर्म मागं घेतला गेला. हेच प्रत्येक पक्षाचं आहे आणि हीच शिस्त भाजपामध्ये देखील आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्याच्यामुळे याच गोष्टी घडणार आहेत. संभाजीनगरमध्ये पेंडिंग आहे, तिकडे सोलापूरचा जो विषय आहे तिकडेही पेंडिंग आहे. ते पेंडिंग ठेवण्याचं मागचं नेमकं काय कारण? नाही, पेंडिंग नाही ठेवलेलं आहे, कुठंच पेंडिंग ठेवलेलं नाही. एकदा मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता एक तुम्हाला उमेदवार सांगतो ना, एका उमेदवाराचा निर्णय झालेला आहे नाशिकच्या, पण ते 2 वाजेपर्यंत मुंबईत होते. ते 2 वाजता निघून 3 वाजता इथे काय पोहोचू शकत नाहीत. ते ऑन दी वे आहेत. ते उद्या फॉर्म मागे घेतील. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की त्यांना तिथे पोहोचण्याची देखील संधी दिली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे अब्दुल सत्तार साहेब सकाळपर्यंत मुंबईमध्येच होते. त्याच्यामुळे त्यांची आणि साहेबांची देखील चर्चा झालेली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल. काही वेळापूर्वी गोकुळ गीते न्यूज 18 मराठीशी बोलले त्यावेळेला ते ही निवडणूक लढण्यावर प्रचंड ठाम आहेत. ते म्हणताय कुठल्याही परिस्थितीत मी निवडणूक लढणार आहे आणि ते इतकंही म्हणताय की मी ऑफर शिंदेंच्या शिवसेनेला देतो की त्यांनी मला पुरस्कृत करावं, कारण त्यांचा उमेदवार चुकला आहे. नरेंद्र दराडेंबद्दल नाराजी आहे प्रचंड. केवळ शिंदेसाहेबांनी शब्द दिला म्हणून त्यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्याही पक्षात अर्थात तुमच्याही पक्षात त्यांच्याबद्दल नाराजी होती. असं असताना त्यांना उमेदवारी दिली आहे. जर उमेदवारी मला मागं घेण्यापेक्षा मला पुरस्कृत करावं असं ते म्हणताय. राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं ही देखील एक संस्कृती आहे आणि ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब जपतात. त्याच्यामुळं आमच्या पक्षामध्ये नाराजी आहे की नाही याच्यापेक्षा गोकुळजींना मला तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की शेवटी आपली नॅचरल अलायन्स आहे, आपण एकत्र काम करतो आहे. भविष्यातल्या अनेक निवडणुका येणार आहेत ना, तर आम्ही हक्कानं त्यांच्यासोबत राहू. असं नाही की साहेब जे शब्द देतात ते पाळतात, हे नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरनं तुम्हाला कळलं असेल. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमदार म्हणून पक्षामध्ये येत असताना जर साहेबांनी त्यांना कमिटमेंट केली असेल तर ती पाळणं हा राजकीय एक संस्कार जो आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाळलेला आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून गणेशजी गीते असतील, गोकुळजी गीते असतील, ह्यांना मी एक मित्र म्हणून आवाहन करतो की शेवटी आपण महायुती म्हणून एकत्र कुटुंबातले आहोत. भविष्यामध्ये देखील अनेक निवडणुका येणार आहेत, अनेक निवडणुका येऊ शकतात. त्याच्यामध्ये ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही नक्की समर्थन करू. जर देवेंद्रजींनी शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला तर आम्ही का गोकुळजींचं समर्थन करणार नाही भविष्यामध्ये, का आम्ही गणेश गीतेंचं समर्थन करणार नाही. त्याच्यामुळं हा समंजसपणाचा भाग आहे. आणि ह्या दोन्ही व्यक्ती मी जे कालपासून इथं वावरतोय किंवा काही लोकांशी चर्चा करतोय आपल्यासारख्या, गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, दोघेही समंजस आहेत. त्याच्यामुळे ते समंजसपणाने निर्णय घेतील. आणि दुसरं एक त्याच्यातनं जे जाणवलं ते परत रिपीट करतो की दोघांचाही केंद्रबिंदू हे गिरीश महाजन साहेब आहेत. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब योग्य तो निर्णय घेतील ना. तुम्ही सारखा चेंडू जो आहे तो गिरीश महाजनाच्याच कोर्टात टाकताय. नेमकं काय कारण? म्हणजे या निवडणुकीमध्ये तुम्ही सांगताय ते केंद्र आहेत, पण त्यांच्याशी थेट का बोलत नाही? बोलतोय ना मी 8 वेळा दिवसभरात त्यांच्याशी बोललेलो आहे. आणि एक लक्षात ठेवा, माझ्या रत्नागिरीमध्ये एखाद्या व्यक्तीनं फॉर्म भरला आणि त्याने जर प्रसारमाध्यमाकडे जाऊन सांगितलं की उदय सामंत सांगतो तेच मी करणार आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेना वाढवणार आहे, तर ती माझीच जबाबदारी राहिली ना. जे माझं नाव घेतलं जातं, एखादा उमेदवार नाव घेतो त्यावेळी ती माझी जबाबदारी राहिली त्याच्याकडनं ते करून घेणं. आणि असं काही कुठं माझ्यामध्ये आणि गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही किंवा अन्य कुठच्या मंत्र्यांमध्ये गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही. उलट गिरीश भाऊंचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे.
ज्या पद्धतीने समन्वय ते ठेवतात, त्याच्यामुळं मी म्हणून 4 वेळा त्यांचं नाव घेतलं, की त्यांच्या कामाच्या स्टाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्या स्टाईलमध्ये ते हे दोन्ही फॉर्म मागं घ्यायला त्यांना विनंती करतील आणि मागं फॉर्म घेतील. नाशिकमधला तुमचा उमेदवार चुकला आहे अशा स्वरूपाची चर्चा आहे. तुमच्याही बोलण्यातनं असं जाणवतं की फक्त शब्द दिला होता म्हणून उमेदवारी दिली. नाही, उमेदवार चुकला असं कधीच शिवसेना म्हणणार नाही किंवा आम्ही म्हणणार नाही. आता जेव्हा मला 5व्यांदा उमेदवारी दिली, काही लोक असतात ना, उदय सामंतला उमेदवारी का दिली, पण मी आलो ना 60,000 मतांना निवडून. त्याच्यामुळं ह्या राजकारणातल्या काही गोष्टी असतात की स्वतःचं इच्छित साध्य करण्यासाठी हा उमेदवार चांगला नाही, हा उमेदवाराचा समन्वय नाही, हा उमेदवाराचा संपर्क नाही, अशा पद्धतीचे फेक नरेटिव्ह हे पंचायत समितीच्या निवडणुकांपासून, पंचायत समितीच्या कशाला, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत हे सांगितलं जातं. तर त्याच्यामध्ये कोणी कॉन्सन्ट्रेट करावं असं मला वाटत नाही. त्यांची देखील राजकीय कारकीर्द नरेंद्र दराडे यांची मोठी आहे, त्यांच्या भावाची देखील राजकीय कारकीर्द मोठी आहे आणि सुहास अण्णा असतील, आमचे दादासाहेब भुसे असतील आणि आमची सगळी टीम असेल ही त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामुळं म्हणजे गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी समन्वयानं जर निर्णय घेतला तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. दिलेला शब्द जो आहे तो अपरिहार्यता ठरतोय इथे उमेदवारी देण्याबाबत. नाही, मी काय सांगितलं की राजकीय कमिटमेंट जी असते ही पण महत्त्वाची असते. आणि मी दुसरं एक सांगितलं की नरेंद्र दराडे हे देखील राजकारणात काही आजच आलेले नाही आहेत. त्यांनी देखील 40-45 वर्ष राजकारणामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे मला आठवतं ते एका महामंडळाचे अध्यक्ष देखील होते, त्यानंतर ते आमदार झाले आणि आमदार असताना ते आमच्याकडे आले. त्याच्यामुळं कार्यकर्त्याला क्रिटिसाइज करणं किंवा कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणं हे इतर पक्षांकडनं देखील होता कामा नये. शेवटी जो पक्षाचा आदेश झालेला आहे तो आपण सर्व मान्य केला पाहिजे, तो मान्य केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. नाशिकमध्ये ही जी निवडणूक विधान परिषदेची, यापूर्वी लोकसभेलाही अशीच परिस्थिती, लोकसभेला हेमंत गोडसेंना देखील असाच विरोध भाजपचा झाला आणि त्याचा फटका जो आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. गोडसेंना पराभव पत्करावा लागला. हेच कारण होतं. अशाच पद्धतीने मित्रपक्षांचा विरोध होता. ह्या निवडणुकीत तशी पुनरावृत्ती होताना दिसते. नाही, खासदारकीला ह्या सगळ्यांपेक्षा जो केंद्र स्तरावर एक फेक नरेटिव्ह सेट केला गेलेला होता की 400 पार झाल्यानंतर संविधान बदललं जाईल किंवा मायनॉरिटीला, म्हणजे अशा पद्धतीची भाषणं व्हायची संभाजीनगर आणि ह्या भागामध्ये की मायनॉरिटीला परदेशामध्ये पाठवलं जाईल किंवा भारतातनं हाकलून दिलं जाईल. हा जो फेक नरेटिव्ह होता त्याचा सगळ्यात खासदारकीच्या सगळ्या आपल्या निवडणुकीवर परिणाम झाला. म्हणून भारतीय जनता पार्टीचे देखील अपेक्षित खासदार निवडून आले नाहीत, आमचे देखील अपेक्षित खासदार निवडून आले नाहीत. ठीक आहे, उमेदवारीला कधी उशीर झाला असेल, परंतु त्याचा संदर्भ हा निवडणुकीच्या मतदानाच्या संदर्भात लावणं हे योग्य नाही.